ए तुला गात कापायला लावलाय काय तर कुणा बोले बोलतील. कुठं कुणाकडे बोलते? आईला फोन लावायचा होता मला. गाछ काप जायचंय म्हणून. कुठे जायचंय? हा अजून आहे का मग मी बी कापला. इळा आणला का? नाही का नाही आणला? आता मला काय माहिती तू कुठे ठेवते. कुठे ठेवते म्हणजे आता तुम्हाला घरातलं काय माहितीच नाही. मग तुमचं आता तू लक्ष बायको काय? आहे का मी कोण आहे? मग तुमचं घरात लक्ष नको का? कुठे सांग कुठे काय कुठे वर तोंड करून निघाता शेतात. सांग मला नाही माहिती. जावा ना, खुशाल मोकळा हात घेऊन आले माणूस शेतामध्ये. सांग ना. सांग ना, काय सांग ना आता. इथं मी मागापासून एकटी घास कापत बसले आणि वरून येऊन मला इथं सांगायला लागले दे मी कोणाला कापतो बोलती. तर मला गाडी घ्यायची सासल्याला मागणं ठेवलं 5,000. केटीएम घ्यायची नाही तर आलोन पाण्याने नाही तर आले खांडेल. काय त्यांनी तुमचा इजारा उचलला काय? मग तुम्हाला तुमची घेता येत नाही का? सासला कशाला आहे मग सासरा कशाला आहे म्हणजे? नग्न काय कशाला माझ्या लावलंय? बापाने काय पैशाची फॅक्टरी काय तुम्हाला द्यायला लगेच? मग काय मग घ्या तिकडं, नाही तर बसा, नका सांगू. गाडी घ्यायची मग काम ना धंदा नोगच मोकार शायनिंग. खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा. गाडी घ्यायची. गाडी घ्यायची मग जाना घ्या. मला इथं काय झुंजायला लागले. मला केटीएम गाडी घ्यायची आपल्या दोघांना कुठं बी जायला होती. तुम्ही घ्या ना तुमच्या पैशाने. माझ्या मग बापाला द्यायला लाव काय तुझ्या बापाला. काय माझं दिलत ती काय दिलं तरी? नाही तर निघायचं बघ. चल तू बी तुझ्या बापाकडे. म्हणजे गाडीसाठी बायकोला पण हाकलायचं का? मग तुम्ही तुमच्या पैशाने घेतली तर मला नको वाटत. तुझ्या बापाचं लय कौतुक सांगते. जा ना मग तुझ्या बापाकडे. जाते ना निघून. जा हा जाते निघून. जा लय जाके नाही आणायचे 16 चव्हाणच्या समोर. सुरण चव्हाणच्या समोर जाके नाही हाणायच्या. मग ते मला माझ्या बापाला म्हणले ना पैसे दे हे करा. थांबा तुम्हाला सांगते बरोबर. हा, जा सांग दे आणि सासूला बी म्हण माझं दे काय सासूला मला पैसे. काय घेतलंय तिने? कधी घेतलं? 5,000 घेतले की तुझ्या 5,000 बापाने. तुमची केटीएम येणार आहे का? मग काय बोलता, काय तोंडन ते करता. दे नको शाय आता मी कुठून देऊ? नाही तर चला, तुझा. मला एकान घ्या पैसे. हा चल मग हा चल मग. तुझ्या बापाला सांग ती पैसे द्यायला. मला केटीएम घ्यायची. इथं माझ्यासमोर नाही बोलायचं. मग कळलं ना कसले पैसे बिशे नाही द्यायला नाही सांगा. तर निघायचं बघ तू बी. चल पहिली फुलची जा तुझ्या बापाकडे आणि तुझ्या सासूकडे. काय कौतुक सांगते. मग पैशा पुढे तुम्हाला बायको दिसत नाही आणि 5,000 तुमची केटीएम येणार आहे का? हा केटीएम घ्यायची मला. काय केटीएम घ्यायची जा मला? चल. तोंडवर करून बोलायला लागले. काय शायनिंग आणते नुसती काय तुम्हाला नीट सांगते आपण. नटायलाच लागतं तुला तेवढंच. तुम्ही आणून लय नाही मला द्यायला. गाडी घ्यायची लय ते दमता मला नको आणून म्हणती. देऊ. हा माझं मी कष्ट करून घेते नटायला. कष्ट करून घेते. लय नाही आणून वाईट दे. घास कापला केली की शायनिंग आणायला लागली की. हा? घास कापला की दुसऱ्यांच्या रानात तुम्ही येताय माझ्यावरचं काम करायला. काय पैसे मग बाप काय पैसे देणार नाही. कळलं ना? द्यायला त्याला लाव पैसा द्यायला लाव. पैसा नाही माझ्या बाप. मग घेतल्यात कशाला माझं. आता मीच काय करते, मी दुसरा नवरा करते आणि तुम्हाला पैसे आणून हा, देते. बघ टाकीन मग. काय टाकीन मग? काय नावला कळते ग. मग एक जा निघायचं बघ. चल सारखे बोलत असले तर तुम्हाला कळत नाही. मग आता मी कुठून देऊ लय पैसे? झाली तुझी. जा तुम्ही. हा जा. काय शायनिंग आणते काय माहित. बायको काय हगालय काय माहितच. तेवढंच काम आहे हा. गावभर हिंडायचं. इथं डोक्यात- घास कापायला येळा नाही घेऊन डोक्यात येतात. गेली ना एका फटक्यात जातील सांग. जा पळा. काय शायनिंग नको आणू. नटायला लागतं तेवढं. आता तुम्ही आणून देऊन दमता ना. नाम नवरा आणतोय जलेबी म्हणलं, माझं काय जाते जलेबी ठेवून आम त्याला गोली ग. काय जॅकी आणते काय माहित. खुशाल इथं माझ्यासमोर शायनिंग घालायला लागले. पैसे खिशात ना दानम बाजीराव म्हणा असली गत आहे ह्याची. मुलीचं होठ आणि दालूचं गोठ. सोलं चावून कधी पल्स करत नव्हता पण आता करायला लागणार बायकोच्या नादाने. बायको इतकी भांगाल भेटली ना काय सांगायलाच नको. तिच्या नादाने दुसऱ्याकडे जाती काहीच करते. असं असतं का. जाऊ द्या. झालं सगळं पुरण वाटून. ए बायको माझं काय आज जेवण बनवू नको तू. का? आणि कोणासाठी केलंय मग एवढं सगळं? मला काय माहित असन तुझा कोण. डोक्यावर बिक्यावर पडले काय हो तुम्ही? असन तुझा कोण त्याच्यासाठी केलं असन तू. अहो सकाळपासून मी म्हणलं ह्या त्यांना मला स्वयंपाक करू लागा. सकाळपासून तुम्ही खाल्लं नाही काय म्हणून. हा आता गाल की तुझा कोण आहे त्याला. लाज वाटते का असं बोलायला? नुसती बोलते मलाच टेन्शन आलंय डोक्याला नुसतं माझ्या. कसं टेन्शन आलं तुम्हाला? तुझंच माझं कसलं टेन्शन?
काय केलं तुझ्या बापाने ग? KTM गाडी घेऊन दे म्हणले तर दिली का तुझ्या बापाने? हा काय केलं म्हणजे आतापर्यंत माझ्या बापानेच पुरवलंय म्हणून आता सगळं एवढं झालंय, कळलं ना? गप. गप काय काय बी नको सांगू. हे केलं इथं आणि कुशाल माणूस नाही संग भांडायला लागले, काय कारण नाही काय नाही काय नाही आले भांडायला सुरुवात. गप नको सांगू तू. तुझ्या बापाने गाडी घेऊन दिली नाही. तुमच्यात हिंमत नाही का घ्यायची? माझ्या बापाकडे कशाला मग जायचंय? कशाला घेतलं 5,000 तुझ्या बापाने माझं? तुमच्या 5,000 ती KTM येणार आहे का? मग काय मग आले असते की. मग मी म्हणलं ना मी दुसरा नवरा करते ना आणून देते. जा करे मग. मला जा. नाही तुझी गरज. लय झाली तुझी आता. लय जायचं. चल की ते चल. डोळ्यान ते असं काय लाल झाल्यात. बघ पेलय वाटतं तुला लगेचच माहिती होतं मी बघू. पेलो. बघ बघ. ठीक आहे. मरणाचा गप्पा गप्पा जल वास. घ्यायची का तुला? काय लाज वाटते का? घे. हा खुशाल पिऊन आले आणि घ्यायची का तुला? घे की. काय घे की? प्यायची का तुला? गुढीचा मूत प्यायचा ना ह्याच्यापेक्षा. ठीक आहे दर. ठीक तर सडाई ना अशी डोक्यात घाली ना आता. काय लय वेळ नाही. झालं, त्या दिवशी पण एकदा सांगितलंय नीट तुझं तुम्हाला. टेन्शन आहे त्यामुळे इतकं प्यायला लागतंय मला. काय टेन्शन आहे माझं? काय केलं मी? काय केलं? त्याला अनाथ गेले की त्या पप्प्या बरं बोलायचं काय? हा हा बोलले बोलले म्हणून काय झालं? आणि पहिले त्या सोन्या बला म्हणले तेव कसा म्हणतोय किती तुझी बायको सुंदर आहे तुला म्हणतोय काय? हा तू मला- बोलायसाठी जाते का तिथे त्यांच्या पैसे? माझं मी कामाला चालले होते तेव्हा पण तुम्हाला सांगितलंय ना, आता पण सांगते उगाच तोंडाला येईन ते बोलू नका. तोंडाला खरं ते बोलतोय पलत दिसली ना मग दाखव तू. खुशाल माणूस ह्याच्या त्याच्याकडे चाललंय, तुम्हाला कळत नाही का? मी त्या मी दिवशी जेवून आलोय जेवायची गरज नाही मला. हा हे घेतल्यावर कशाला ना जेवायची गरज असेल. लय वंडत जाऊ नको. ह्याच्यामुळे तोंड चुरू चुरू चालायला लागले तुमचं. बघ. फक्त माझा बाप येऊ द्या आणि तुम्हाला सांगते तुमचे हा, नाटक. त्या बापाला बोलू नाही ते सासूला. म्हणून पाया पडता काय माझ्या काय बापाच्या? कधी पडलं ग? कधी पडलो ग? बापासमोर माझ्या नाही तोंड उघडत. नको शायनिंग आणू तुझ्या बापाचे कौतुक नको सांगू तुझ्या सासूचं त्या बापाच. माझ्या सासूचं मी कशाला सांगू? गप. लय इथं त्या सकाळपासून त्या आत्याला सोबत काम कर तुझं तू काम मला झोपायचं. मी चाललो आता. काय चाललोय. आणि केलंय कोणासाठी? नाही जेवणानं बिवणार नाही तुझं तू जेव नाही तर तुझ्या कोण आहे त्याला घाल काटक्याने. जा तिकडे गे चाललो मी. नीट तोंड सांभाळून बोलत जा बरं का सांगते. माणसाला काय अक्कल नाही काय नाही, खुशाल तोंडवर करून काही बोलते तोंडाला येईन ते. बघितलं का आता कसं आहे? बाई पिऊन आलाय तू जरा तोंड सावरून बोल की. कसं तोंड सावरून बोलायचंय? काही तोंडाला येईन ते बोलतय. त्याला नाही चिडली तुला चिडली का? अहो तोंडाला येईन ते बोलतय माणूस. त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणलं मी? सकाळपासून त्याने काही केलं नाही मला करू लागा जाऊन दे. आणि त्याच्यासाठी करायचं राजा. काय? शांत राजा तोंडाला येईन ते बोलतय आणि काय त्याला सांगते बरोबर. आज संध्याकाळी माझ्या बापाला फोन करते आणि त्याला सांगते.